नमस्कार. पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अशी एक पेस्ट जी स्वयंपाकघरात अत्यंत आवश्यक आहे. ही पेस्ट केवळ चव वाढवत नाही तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. बरोबर, आलं लसूण पेस्ट. बेसिक पण अतिशय महत्त्वाची. आल्यात असलेले जिंजरॉल आणि लसणामधील अलिसिन हे घटक पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. योग्य प्रमाणात आणि पाण्याशिवाय तयार केलेली ही पेस्ट आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाला रेसिपीला देईल एक खास चव आणि सुगंध. चला तर मग अगदी सोप्या आणि योग्य पद्धतीने ही पेस्ट कशी बनवायची ते पाहूया. यासाठी लागणार आहे बाजारातून आणलेलं ताजं आणि रसरशीत 100 ग्रॅम आले, मोठ्या कुड्यांचा सोलून घेतलेला लसूण 125 ग्रॅम. हे प्रमाण 40 आणि 60% असं ठेवायचं आहे. मीठ 30 ग्रॅम आणि तेल 50 ग्रॅम. आलं हे स्वच्छ धुवून आणि त्यातील माती स्वच्छ करून चांगलं कोरडं करून घेणं गरजेचं आहे. यात पाण्याचा थोडासाही अंश नको. आल्याची पिलरच्या साहाय्याने साल काढता येतो, पण मी सुरीने साल काढत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आल्याची साल सहज निघते. पिलरमुळे आल्यातील बराचसा भाग वाया जातो. लसूण सोलून घ्यायचा आहे. तो पाण्यात टाकून सोलायचा नाही, कारण हे आलं लसणाची पेस्ट पाणी वापरून करायची नाही. पाण्याचा एक थेंबही या पेस्टला लागू द्यायचा नाही. मिक्सरमध्ये हे बारीक वाटून पेस्ट बनवायची असल्यामुळे प्रथम आले लहान लहान तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं. मोठ्या लसणाच्या कुड्या कट करून घ्यायला काही हरकत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण पाठोपाठ मीठ आणि तेल सुद्धा टाकायचं. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, पाणी अजिबात घालायचं नाही. मिक्सरचे भांडे सुद्धा चांगले कोरडे करून मगच यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं. मीठ आणि तेल हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे जास्त दिवस टिकते, खराब होत नाही. जसं आपण लोणच्यामध्ये मीठ आणि तेल टाकतो अगदी तसंच. आता या सर्व साहित्याची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बाजारातील तयार पेस्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह हे असतं आणि ते हानिकारकही असतं. अशी घरी बनवलेली आले लसणाची पेस्ट कमी वेळात ताजी आणि सर्वात महत्त्वाचं खूप स्वस्तात तयार होते आणि हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह युक्त असतं. मध्ये मध्ये उघडून थोडं चमच्याच्या साहाय्याने एकसारखं करायचं, म्हणजे ही पेस्ट लोण्यासारखी मुलायम होते. कामावर जाणाऱ्या गृहिणींना खूप कमी वेळ असतो, त्यावेळी त्यांच्या हाताशी ही तयार आले लसणाची पेस्ट मिळाली की कोणत्याही भाजीला चुटकीस अशी फोडणी द्यायला तयार. बघा, आता ही आपली आले लसणाची पेस्ट तयार आहे. बघा, अगदी लोण्याप्रमाणे मौसूत मुलायम ही पेस्ट तयार झाली आहे आणि खूप सुंदर सुगंध पण येत आहे. ही पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून बाहेर काढून एक स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये, ज्याला चांगले टाईट असे झाकण असेल, यामध्ये काढायचे. वरती ही पेस्ट 15 दिवस छान टिकते. फ्रीझरमध्ये 4 महिने टिकते. ही पेस्ट भाजी, ग्रेव्ही, व्हेज नॉनव्हेज मॅरिनेशन करण्यासाठी तसेच बऱ्याच पदार्थामध्ये वापरली जाते. घरी बनवलेली ही पेस्ट नेहमीच जास्त ताजी, स्वच्छ आणि आरोग्यदायी असते. नक्की करून बघा. अशा घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशीच नवीन आणि खमंग रेसिपीसह. धन्यवाद.